बापानंच मुलीवर अत्याचार केल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। पनवेल शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली। पनवेल पोलीस ठाण्यामध्ये बापाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 1 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत आरोपी बापानं शरीर संबंध प्रस्थापित करत तिच्यावर अत्याचार केला। तिला 100 रुपये देऊन प्रकार कुठे सांगू नको असं सांगितलं। यावेळेस रात्री सगळे झोपलेले होते। सकाळी या पीडित मुलीला घडलेला प्रकार आईला सांगितलेला आहे। त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। मात्र हा सगळा धक्कादायक प्रकार आपण पाहतोय, बापानंच आपल्या मुलीवर अत्याचार केला। पनवेल शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। पनवेल पोलिसांमध्ये आता बापाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आकांक्षा देशमुख आपल्या प्रतिनिधी आपल्याशी जोडल्या जात आहेत या घटनेच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। आकांक्षा, अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे, बापानंच आपल्या मुलीवर अत्याचार केला आहे। नक्कीच शुभम, अत्यंत धक्कादायक बाब अशी ही समोर येत आहे। म्हणजे पनवेल मधून जे बापानेच आपल्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना ही पनवेलमध्ये घडली आहे आणि या एक घटनेमुळे पाहायला गेलं तर संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे। ही घटना घडलेली आहे, रात्रीच्या सुमारास घडलेली आहे। एक 100 रुपयांचा आमिष दाखवून कोणाला सांगू नको असं सांगून तिच्यावर अत्याचार करण्यात आलं। मात्र नंतर या मुलीने तिच्या आईकडे तक्रार केली, त्यानंतर ही गोष्ट समोर आली। त्यानंतर पोलिसांनी यामध्ये तपास केला, त्यामध्ये आरोपीला अटक केली आणि आरोपी त्याचा बापच निघाला आणि त्यामुळे नंतर त्याला पोलीस कोठडी नंतर मात्र न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं आहे। मात्र या घटनेचा अजूनही तपास सुरूच आहे। ठीक आहे आकांक्षा, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।